नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. सुमितला घरात यायचं टेन्शन येतं. तो बाहेरच थांबलेला असतो, कारण त्याला रुद्रने बाहेर हाकललेलं असतं म्हणून. मग रेवती तिचा डाव खेळते, म्हणते त्याला फोनवर सुमितला की तुला घरात यायचं आहे ना, तुझी ती लग्नाची बायको आहे ना, ती काय कामाची, तिचा कधी उपयोग होणार, तिच्या पाठीमागे लपून आपला डाव खेळायचा, असा हेतू असतो रेवतीचा. सुमितला नाटक करायला लावते. सुमित स्वतःला मारून घेतो. रेवती श्वेताला दाखवायला घेऊन येते. श्वेता ती बघते आणि तिचा तो त्रास बघून रेवती बरोबर त्याचा तिचा फायदा घेते आणि म्हणते, श्वेता तुला काही करावंसं वाटत नाही का ग सुमितसाठी? बघ त्याच्याकडे एकदा प्लीज, समजून घे त्याला. म्हणल्यानंतर श्वेता बरोबर रेवती आणि सुमितच्या जाळ्यात अडकते. ती त्याला घरात घेऊन येते. मग रुद्र त्याला घरात आणलेला बघून खूप मारत असतो. नंदाई रडते आणि म्हणते, रुद्र सोड ना त्याला म्हणते. तर श्वेता आता रुद्र ऐकत नाही म्हणून रॉकेल आणते आणि अंगावर ओतून घेते स्वतःच्या आणि म्हणते, जर माझा संसारच मोडणार असेल तर जगून तरी काय करू, मी जगणारच नाही म्हणून काड्याची पेटी पेटवते. तर रुद्र घाबरतो आणि म्हणतो, वहिनी काय करताय तुम्ही? नंदाई पण खूप घाबरते. तर रुद्र श्वेतामुळे सुमितला सोडून देतो. हे बघून देविका म्हणते, हा माणूस जर या घरात राहत असेल तर मी बिट्टीला घेऊन जाते म्हणून चाललेली असते. तर येणाऱ्या भागात सुमित श्वेताकडून गोड गोड बोलून काय करून घेईल आणि रुद्र गौरीमध्ये दुरावा पण आणेल का, हे बघणं रंजक आहे मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.